टायगर मास्टर कामन टीमची. अरविंद बरफ येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे ती अरविंद बरफ याने. फक्त 5 धावा दिल्या होत्या मागच्या मॅचमध्ये आणि पॉवर प्लेचं एक सुंदर षटक टाकलं होतं गोलंदाज अरविंद बरफ याने. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर जय हनुमान कामन टीम एक चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी फिरोज शेख यांच्याकडून अख्तरला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलाच बॉल टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल जातोय. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. मिसफिल्डिंग होते. 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा लगेच फायदा उचलला दोन्ही सुद्धा बॅटरने. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क होतोय फलंदाज अख्तर शेख. तालुका प्रमुख आहे शिवसेना शिंदेगड अख्तर शेख. पूल करायचं होतं. पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम शॉट. यावेळेस बॉल जातोय बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगला. एकच धाव मिळेल. थ्रो थोडासा खराब होईल मात्र बॅकअप अतिशय चांगले आहे. नॉस्ट्राइक हँडला थ्रो झाला होता. एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 3 रन्स. दिनेश म्हात्रे येतोय स्ट्राइक एंडवर. मागचा मॅचचा हिरो ठरला होता दिनेश म्हात्रे ज्याने 32 धावा ठोकल्या होत्या. जसं बघितलं आपण की नाईट क्रिकेटमध्ये बॉल हवेमध्ये जास्त ट्रॅव्हल होताना दिसत नाही आहेत. फक्त एकच षटकार आत्तापर्यंत आपण पाहिलेला आहे गुरुनाथ याच्या बॅटमधून. बाकी चौकारच आलेले आहेत. हो चांगला बॉल ह्या वेळेला बॉडी लाईनचा बॉल होता. एक सिंगल चोटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. लेग बाईटचा इशारा पंचांचा होतोय. 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 4 रन्स. कमीत कमीत 30 धावा यायला पाहिजे पहिल्या इनिंगमध्ये. 10च्या सरासरी धावा जर बनल्या तर नक्कीच गोलंदाजांना थोडंसं ॲडव्हान्टेज मिळेल. मात्र गोलंदाजी लाईन जर आपण बघितली कामन जय हनुमान कामन टीमची तर नक्कीच स्ट्रॉंग आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हवेत बॉल आहे. मिस टाइम फटका मिड विकेटच्या दिशेने. वेकंट जागी पडतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन्स. ज्यावेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करणं फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये आणि तेच काम या ठिकाणी दिनेश म्हात्रे आणि अख्तर शेख करताना दिसतात. कारण या नाईट क्रिकेटमध्ये मोठे फटके येत नाही. तुम्हाला गॅपमध्ये खेळून सिंगल डबल जमवावे लागतील. 10चा रनरेट एक चांगला रनरेट आपण म्हणू शकू या नाईट क्रिकेटमध्ये. दुसरी नाईट टुर्नामेंट या ऐशा ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केले. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग या वेळेला. एकच धाव मिळेल. गिरीधर म्हात्रे त्या ठिकाणी होते फिल्डिंगसाठी. डीप स्कोअर लेगच्या दिशेने 1 धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 7 रन्स. अंतिम बॉल शेष असेल या पहिल्या षटकातला. शेवटच्या बॉलला सामना करेल फलंदाज दिनेश म्हात्रे. लास्ट बॉल टू गो. फटका तर चांगला आहे. जबरदस्त गॅपमध्ये सुद्धा आहे मात्र फिल्डर येतोय फ्रेममध्ये. 2चा कॉल. रवींद्र नाईक चांगली फिल्डिंग चांगला थ्रो मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टायगर मास्टर कामन टीमचा स्कोर झालेला आहे 9 वर कुठलाही विकेट नाहीये. मी म्हटलं यायला पाहिजे मात्र 9 जरी आलेत तरी सुद्धा एक चांगली बाब म्हणू शकतो आपण. कारण जो ट्रम्प कार्ड गोलंदाज होता त्या ट्रम्प कार्ड गोलंदाजावर तुम्ही जर 9 धावा जमवल्यात तर नक्कीच ही सुरुवात आपण चांगली म्हणू शकतोय. उर्वरित आणखीन 2 षटक शिल्लक आहेत. मागच्या ओव्हरमध्ये बघितलं 9 धावा खर्च केलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज जाईल. 2 लेफ्ट आर्मर आहेत. एक रवींद्र नाईक एक जितू पाटील हे 2 लेफ्ट आर्मर गोलंदाज आहेत. मतलब कुठल्या गोलंदाजाचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये मला वाटते रवींद्र नाईक याला वापरला जाईल कारण एक महत्त्वाचा गोलंदाज आणि या विकेटवर आत्तापर्यंत रवींद्र नाईकने चांगली गोलंदाजी केलेली आहे. मित्र बघूया रवींद्र नाईकवर कुठल्या प्रकारे आक्रमण चढवतात टायगर मास्टर
कामान टीमचे फलंदाज. टायगर विरुद्ध हनुमान असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो या नाईट क्रिकेटमध्ये. मैत्री चषक 20-25 मध्ये थोडासा सराव करताना हरीश कडवचे कॅप्टन आहेत. मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली होती संजय म्हात्रे यांनी. चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये. बॅक टू बॅक 3 चौका सुद्धा ठोकले होते. पहिला बॉल घेऊन जाईल रवींद्र नाईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिलाच बॉल अख्तर शेख साडी. हो अप ट्रॅकर होता मात्र यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर. डाऊन डी लेग वाईटचा इशारा पंचांचा. मात्र अख्तरसाठी हा बॉल एक मोठा फटका खेळण्यासाठी चांगला बॉल होता. चुकला मात्र वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावफलक जातोय 10 वर. 1 ओव्हरमध्ये 10 धावसंख्या. चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय टायगर मास्टर काबन टीमची. ओ हवेत बॉल गेलाय मात्र बॉल खाली. फिल्डर हरीश कडव कॅप्टन आहे. चांगला कॅच. विकेट जाते अख्तर शेख याची. पहिला गडी बाद होतो आणि पहिला ब्रेक तुंबवून देण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज रवींद्र नाईक. जास्त गेलं होतं. लांबी कमी होती. चांगलं जज केलं. वेल जज कॅच. हरीश कडवच्या माध्यमातून हा विकेट मिळतोय आणि नवीन बॅटर जातो महेश पाटील बॅटिंगसाठी क्रमांक 3 वर. आणि क्रमांक 3चा नंबर अतिशय महत्त्वाचा नंबर म्हटला जातो. महेश याला या महत्त्वाच्या नंबरवर महत्त्वाची चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमसाठी. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते गोलंदाज रवींद्र नाईक याला. पुन्हा रवींद्र नाईक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने शफल झाला होता. ह्या वेळेला बघितला आपण जास्त शफल झाला. बॉल स्टंपच्या वरून जातोय. हा डॉट बॉल. वैशिष्ट्य म्हणजे बॉल पडल्यानंतर चांगला कट होताना दिसतोय रवींद्र नाईक याचा. पुन्हा रवींद्र नाईक महेश पाटीलसाठी. हो या वेळेला बॅटचा फेस ओपन करून स्टिअर करत होता बॉलला. पुन्हा एकदा चुकतोय फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. तिन्हीच्या तिन्ही पहिले डॉट बॉल टाकलेले आहेत. रवींद्र नाईकने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चांगले बॉल कट होताना दिसतात रवींद्र नाईक याचे. पुन्हा एकदा चांगला लेग कटर. जबरदस्त गोलंदाजी. क्रॉस पॅटेड शॉट केल्याचा होता महेश याला. आणखीन एक डॉट बॉल. क्रमांक 3चा नंबर महत्त्वाचा असतो मात्र या महत्त्वाच्या नंबरवर येऊन भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय फलंदाज महेश. पुढे आला. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय. टप्पा अचूक पकडलेला आहे रवींद्र नाईक याने. 4 बॉल आत्तापर्यंत डॉट खेळताना दिसतो महेश पाटील. अंतिम एक बॉल शेष या. हॅलो शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज रवींद्र. 3 षटकाच्या सामन्यामध्ये 4 बॉल तुम्ही जर डॉट खेळता. जास्त बाहेर होता बॉल. ह्या वेळेला नियंत्रण हरवलं रवींद्र नाईक याचं. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय धावफलकावर 11 रन्स. भरपूर वेळेनंतर थोडासा धावफलक हलता दिसला आपल्याला. तो सुद्धा एक्स्ट्राच्या साह्याने. पुढे आला. जबरदस्त बॉलला पाठवलाय लोकांच्या बाहेर. या नाईट मधला दुसरा षटकार येतोय महेश पाटीलच्या बॅट. आहे जयेश विरारकर मध्ये. मागच्या मॅच मध्ये सुद्धा जयेशने चांगली गोलंदाजी केली होती.
तर या मॅचमध्ये बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कमीत कमी 12 ते 13 रन्स यायला पाहिजे या शेवटच्या षटकामध्ये, तर एक चांगला टोटल असेल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येईल. पहिला बॉल घेऊन जाईल जयेश. स्ट्राईक एंडला आहे दिनेश म्हात्रे. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल बघितला, अंदाधुंद बॅट फिरवली. ह्या वेळेला बघितलं ब्लाइंड स्ट्रोक. टप्पा पडल्यानंतर लगेच बॅट फिरवली, बॅट खालून गेली, बॉल थोडंसं वरून गेला होता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पुन्हा एकदा जयेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी दिनेशसाठी. पुन्हा एकदा खाली राहिला बॉल. यावेळेला विकेट किपरच्या हातामधून निसटतो. दिरेखीचा प्रयत्न आहे. आणखीन धाव मिळतील का? 2 तर मला वाटते पूर्ण होतील. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का बघायचा आहे. 2च धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. पंचांचा काय इशारा? बॅटला लागून गेला होता बॉल. येस, बाईचा इशारा पंचांचा. 2 रन एक्स्ट्राच्या रुपयाने येथील. धावसंख्या जाईल धावपलकावर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉल शेष. कमीत कमी 10 रन्स यायला पाहिजे या 4 बॉलमध्ये एक चांगलं टोटल पर्यंत जाण्यासाठी. ओ स्लोअर वन. तोची फ्लाईट सुद्धा दिली. फसवलंय या वेळेला. 3 बॉल लगातार डॉट होते. मात्र 22 रुपयाने 2 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं की या व्हेरिएशनने नटलेला हा गोलंदाज प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीने टाकतो. जयेश विरारकर. चांगली गोलंदाजी जयेश याची. पुन्हा जयेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने दिनेश म्हात्रेसाठी. ओ चांगला पंच केलाय बॉलला. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वॉट अ स्ट्रोक बाय दिनेश म्हात्रे. गेला, जागा बनवली, पंच केला बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेने. बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं चौकारासाठी. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 23 रन. 23 लॉस ऑफ 1 विकेट. 2 बॉल शेष असतील या इनिंग मधले. जयेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो ह्या वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हा डॉट बॉल. अंतिम 1 बॉल शेष. चौकार आला, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक. हा बॉल सरळ टाकला होता आणि गती सुद्धा चांगली मेंटेन केली या बॉलवर गोलंदाज जयेश विरारकर याने. इनिंग मधला शेवटचा लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज जयेश दिनेश म्हात्रेसाठी. पुन्हा एकदा पंच केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवला जातोय का? आणि अडवला जाईल बॉल. 2 धावा तर पूर्ण आहेत. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक एंडला तो रनआउटची संधी आणि रनआउटच्या रुपयाने विकेट जाते आणि अशा प्रकारे 2 धावा फक्त मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 26चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. जय हनुमान कामन.
त्याच्यानंतर आणखीन एक मॅच बाकी असेल. दोन ओपनिंग बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतात. जयेश विरारकर आणि लेफ्ट हँडर बॅटर भाया, हे दोन भाईदास, हे दोन बॅटर जाताना आपल्याला दिसतात. मोठं टार्गेट नाही आहे, फक्त 26चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे कधी कधी बॉलिंग ट्रॅकवर बघूया कोणता गोलंदाज. मला वाटते अख्तर शेख गोलंदाजी मार्कवर येईल. पहिलं षटक घेऊन सलामीचा फलंदाज सुद्धा होता अख्तर शेख. आज बॅटिंग जर आपण बघितलं, अख्तर शेखच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या नाही आहेत, मात्र गोलंदाजी या वेळेला अख्तर शेखला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घ्यावे लागतील, चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजून जर आपण विचार केला तर जय हनुमान कामन टीमला ही मॅच एक अगदी सोपी करायची असेल तर पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवावे लागतील. आणि दोन चांगले बॅटर आहेत जय हनुमान कामन टीममध्ये. लेफ्ट हँडर आपण बघितलं भाईदास, त्यानंतर जयेश विरारकर राईट हँडर आहे. दोन्हीसुद्धा चांगले बॅटर आहेत. मागच्या मॅचमध्ये लवकर बाद झाला होता भाईदास रनआउटच्या रूपेने, मात्र या मॅचमध्ये चांगली करामत करावी लागेल. 26चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. फिल्डिंग लावली जाते. फिल्डिंग जर आपण पाहिली तर एक थर्डमॅनला फिल्डर आहे, एक कव्हरला फिल्डर दिसतो आपल्याला, एक फिल्डर मिड ऑफच्या दिशेने दिसतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि फिल्डिंग अद्याप लावून झालेली नाही आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ घेतला जातोय. यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल अचानक मास्टर डोंगरीपाडा या टीमच्या जोडीला. मागच्या मॅचमध्ये बघितलं जय मल्हार पोमन टीमला पराजित केलं होतं. अचानक डोंगरीपाडा या टीमने शेवटच्या बॉलवर गोल्डन चौका ठोकला होता महेंद्र पाटीलने. लेफ्ट हँडर बॅटर भाईदास बाबर स्ट्राइक एंडवर आहे. नॉन स्ट्राइक एंडवर जयेश विरारकर. ही जोडी मैदानामध्ये 3 मिनिटं तर अगोदरच तुम्ही फिल्डिंग लावण्यासाठी घेतलेली आहे. लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हर सर्कलमध्ये, कव्हरला एक फिल्डर, एक थर्डमॅनला फिल्डर. पहिला बॉल घेऊन जातोय अख्तर शेख. ओ चांगला बॉल, ह्या वेळेला रनआउटची संधी आणि विकेट जाईल. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं भाईदास बाबर रनआउटच्या रूपेने बाद झाला होता आणि या मॅचमध्ये सुद्धा रनआउटच्या रूपेने प्लॅटिनम डकवर आउट होतोय भाईदास बाबर. पहिला विकेट जातोय जय हनुमान कामन टीमचा. गेल ज्या प्रकारची ओपनिंग जोडी सुरुवात करते त्याच प्रकारे सुरुवात करायला लागेल, कारण पहिल्याच बॉलवर विकेट रनआउटच्या रूपेने भाईदास बाबर याची गेलेली आहे. प्रदीप म्हात्रे स्ट्राइक एंडवर असेल, नॉन स्ट्राइक एंडवर असेल जयेश विरारकर. आणि विकेट जर मिळाल्या, विकेट जर गेल्या तर नक्कीच एक चांगल्या बॉडी लँग्वेजमध्ये येऊ शकेल टायगर मास्टर कामन टीम. ही टीमसुद्धा अतिशय चांगली टीम आहे आणि नक्कीच आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त वेळेला मॅच कुठल्या टीमने जिंकलेल्या आहेत तर जय हनुमान कामन मास्टर या टीमने जिंकलेल्या आहेत. जर आमने सामने जर आपण बघितलं असेल तर राईट हँडर आहे बॅटर. दुसरा बॉल घेऊन जाईल गोलंदाज अख्तर शेख. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस टॅप केल्या बॉलला कबचच्या दिशेने, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पप्या येतोय, चांगला स्टॉप, 2चा कॉल आहे आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात. रन इन बिटवीन द विकेट अतिशय वाखाण्याजोगे. जयेश आणि प्रदीप या 2 फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण. ऑफ द मार्क होतो फलंदाज प्रदीप यांना. टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या 2 रन्सने. पहिल्या 2 बॉलवर 2 रन्स, 1 विकेट. ही सुरुवात आहे जय हनुमान कामन मास्टर टीमची. हवेत बॉल गोलंदाजाच्या वरून खेळला जातोय. पुन्हा एकदा 2चा कॉल असेल, रनआउटची संधी आहे. काय होईल
आणि आणखीन 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 9 सेकंडला हिट करायला पाहिजे होतं. कदाचित थोडीशी संधी येऊ शकली असती मात्र स्ट्राईक हँडला विकेट घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 4 रन्स. बट्टा मात्रे दिसतात आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने. मागच्या मॅचमध्ये चांगली फिल्डिंग बट्टा मात्रेच्या माध्यमातून झाली होती. अख्तर शेख पुन्हा एकदा. चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. शाहिदभाई अन्सारी चांगली फिल्डिंग करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकच धाव फक्त मिळेल. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोचते स्कोरबोर्डवर 5 रन्स. 26चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि पहिल्या 4 बॉलमध्ये 5 धावा तर आलेल्या आहेत. विकेट गेली होती. सुरुवात थोडीशी खराब झाली होती मात्र त्या सुरुवातीनंतर आपण बघितलं तर चांगली बॅटिंग करताना दिसतो प्रदीप म्हात्रे. स्विच हिट मारलाय. अप्रतिम शॉट. जयेश विरारकरच्या बॅटमध्ये होतो हा खणखणीत चौकार. 4 रन्स. स्विच हिट केलं होतं डीप टर्बॅनच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलंय. 4 रन्ससाठी चौकार. आणि चौकाराने टीमचं स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 9 रन्स. अंतिम 1 बॉल शेष या पहिल्या षटकातला. अख्तर शेख बॉलिंग ट्रॅकवर जयेशसाठी. स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेला चुकतो फलंदाज. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक जास्त खेळताना दिसतोय. ह्या मॅचमध्ये जयेश जास्त ताकद लावताना दिसत नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 9 आल्या होत्या त्या टायगर टीमच्या आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा जयनवन कामन टीमच्या सुद्धा 9 आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. उर्वरित जर आपण बघितलं तर 17 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 8.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकायला. तर दुसरा गोलंदाज कोण येईल कारण हे जे षटक आहे हे षटक निर्णायक षटक आहे. त्यासाठी थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते आणि पहिलं षटक अगदी वेळेवर टाकलेलं आहे ते टायगर मास्टर कामन टीमने. बॉलिंग ट्रॅकवर येतोय गणेश सुकाट. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. गणेश सुकाटचं हे षटक अतिशय निर्णायक षटक असेल कारण या षटकामध्ये आपल्याला समजेल की सामना कुठल्या बाजूने झुकेल. फिल्डिंग डीपमध्ये जास्त आहे. सर्कलमध्ये फक्त 3 फिल्डर. एक फाईन लेग थोडंसं वाईड. त्यानंतर एक थर्ड मॅन आहेत आणि त्यानंतर एक पण बघतोय मिड ऑन. बाकी सगळे फिल्डर बाउंड्रीला टच आपल्याला दिसतात. पहिला बॉल गणेशचा. बॅटचा फेस ओपन केले. दिशा दाखवले. स्टेअर केला बॉलला. बॅकआउट ऑफ द पॉइंटला 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल. रनआउटची संधी नाही. 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. चांगली रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स. अगदी चांगल्या रणनीतीने बॅटिंग करताना दिसतात आपल्याला जय हनुमान कामन टीमचे हे फलंदाज. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव की नाही आहे. डीपमध्ये डीप पॉइंट आहे. त्यानंतर स्वीपर कव्हर. एक लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन लेग फिल्डर. एक वाईडिश डीप मिड विकेट. एक डीप मिड विकेटला फिल्डर आहे. दुसरा बॉल घेऊन जाईल गणेश सुकाट. जोरदार अपील LBWची. मात्र बॅटला हा बॉल लागला होता. मिस फिल्डिंग होते. बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगला 2 रन पूर्ण. तिसऱ्याचा सुद्धा कॉल आहे आणि वेट कॉल दिला जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 13 रन्स. आणखीन 13 रनची आवश्यकता आहे. पहिल्या 8 बॉलमध्ये आलेल्या आहेत त्या 13 आणि उर्वरित 10 बॉलमध्ये पाहिजे 13. पुलेलेंचा बॉल चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी फ्रेम मध्ये येतोय. शाहिद बाय थोडासा फ्लंबल झाला आणि त्याचा फायदा उचललेला आहे. रनआउटची सुद्धा संधी आहे. नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. 2 रन कंप्लीट केले जातात आणि 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 15 रन्स. 11 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
मोठे फटके येत नाही, मात्र सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट चांगल्या पद्धतीने केले जाते. रन इन बिटवीन द विकेट अगदी वाखाण्याजोगी दोन बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते, जयेश आणि प्रदीप मध्ये. मॅच विजयाच्या दिशेने नेताना दिसतात हे दोन्ही सुद्धा फलंदाज जर्मन मास्टर कामन टीमचे. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमच्या जोडीला. बघूया कोणती टीम जिंकणार आहे. ओव्हर द विकेटने गणेश. हो, ह्या वेळेला बघितलं पुन्हा एकदा अपील, मात्र भरपूर बाहेर होता ऑफ स्टंपच्या हा बॉल. डॉट बॉल जातोय. धावसंख्या आहे धावफलकावर 15 रन्स, 11ची आवश्यकता. बॉल शेष आहेत 8 मध्ये 11ची आवश्यकता. गणेश आत्तापर्यंत जर बघितलं तर 6 धावा खर्च केलेल्या आहेत गणेशने या 4 बॉलमध्ये. कुठलाही मोठा फटका मारून दिलेला आहे, मात्र मिसफिल्डिंग थोडीशी झालेली आहे, त्यानुसार धावा आलेल्या आहेत. 5वा बॉल घेऊन जातोय गणेश सुकाट. चांगला फटका पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय, कॅप्टन येतोय या ठिकाणी. शाहिदभाई अन्सारी चांगली फिल्डिंग करतोय. या वेळेला फक्त एकच धाव मिळेल. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 16वर. 7 बॉल शेष, 7 मध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 7 मध्ये 10चा आवश्यकता. 7-10चं इक्वेशन. अंतिम बॉल महत्वाचा. अंतिम बॉलवर एखादा जर मोठा फटका आला तर मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतो हा फटका. आतापर्यंत बघितलं या आजच्या नाईटमध्ये फक्त 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, एक गुरुनाथ आणि एक महेश पाटीलच्या बॅटमधून. यावेळेला क्लिंग बोल्ड फलंदाज होतोय बाद. आरामडील एक त्रिफला उद्ध्वस्त, महत्वपूर्ण विकेट जाते. जे हनुमान कामन टीमची जयेश विरारकर इज आउट. अंतिम 6 बॉल शेष आणि आता हवे आहेत जे हनुमान कामन मास्टर टीमला 6 बॉल 10 रनची आवश्यकता. जितेंद्र पाटील नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी. शेवटचे 6 बॉल 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बघूया 10 रन डिपेंड करण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. सुद्धा कॅप्टन येतोय शाहिदभाई अन्सारी, कारण शाहिदभाई अन्सारी याच्याच हातामध्ये बॉल आपल्याला दिसतोय, कारण कॅप त्यांनी दिलेले आहे अंपायरकडे. फिल्डिंग लावली जाईल, मात्र वेळेबद्दल नक्कीच सहकार्य करायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम टायगर स्पोर्ट प्लीज. 12:46 झालेली आहेत आणि यानंतर आणखीन एक मॅच बाकी आहे. एक चांगली बाब आपण बघितली की आज वेळेवर सगळे सामने समाप्त होताना आपल्याला दिसले. उशिरा मॅचला सुरुवात झाली होती. आज उद्घाटन होतं, आज पहिली नाईट आहे या स्पर्धेची. अप्रतिम अशी स्पर्धा आपण बघतो. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 एक जबरदस्त आयोजन. श्री कानाई माता स्पोर्ट्स पाये व टायगर स्पोर्ट्स कामन यांचं एक अप्रतिम आयोजन. सहआयोजक अचानक मास्टर डोंगरीपाडा यांचं चांगलं सहकार्य. शेवटचे 6 बॉल 10 रनची आवश्यकता. शाहिदभाई अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्राईक एंडला आहे प्रदीप म्हात्रे. पहिला फटका चांगला आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे. फिल्डर बॉल मागे धावतोय, मात्र अडवू शकणार नाहीये. बॉल जाईल लॉंग लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. इक्वेशन असते त्यावेळेस पहिल्या बॉलवर जर चौकार आला तर नक्कीच प्रेशर आता फिल्डर आणि बॉलरवर असेल आणि थोडंसं प्रेशर रिलीज झालेलं आहे ते बॅटरवरचं. 5 बॉल 6 रनची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय फलंदाज प्रदीप म्हात्रेने. चांगला फटका. आता मात्र फिल्डर त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने लावला जातोय. लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट. एक कॉर्नर एक लॉंग ऑन.
ऑन साइडला ही 4 फिल्डर डीप मध्ये आपल्याला दिसतात. पुढील बॉल शाहिदभाई अन्सारी. हो पुन्हा आपण बघितलं पुढील लाईनचा बॉल पुढे टाकला होता. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल. रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. विकेट जाईल या ठिकाणी. प्रदीप नवीन बॅटर संजय म्हात्रे मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 चौकार ठोकले होते. मॅन ऑफ द मॅच राहिला होता मात्र त्यांनी मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली होती ते हरीश कडव याला. आणि तोच फलंदाज यावेळी जातो नॉन स्ट्राईक एंड असेल. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडर बॅटर जितेंद्र पाटील. 4 बॉलचे 4 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फिल्डिंग थोडीशी बदलली जाईल कारण लेफ्ट हँडर बॅटर जितेंद्र पाटील स्ट्राईक एंडवर येतोय आणि एक हार्ड हिटर बॅटर म्हटला जातो जितेंद्र पाटील याला. चांगली फटकेबाजी जितेंद्र पाटीलला याच्या बॅटमधून या ग्राउंडवर आपण पाहिलेले आहे. मात्र नाईट क्रिकेट आहे. नाईट क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. इक्वेशन जर आपण बघितलं तर 4 मध्ये 5 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. शाहिदभाई पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च झालेले आहेत. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा बदलाव. एक फिल्डर आणखीन थोडंसं जवळ येतोय. काय करायला लागलेले आहेत. वेल थोडंसं नक्कीच वाया घालवला जातोय. फाईन लेगच्या दिशेने तो फिल्डर लागला जातोय. शाहिदभाई पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेटने फुल टॉस बॉल. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. भट्टा म्हात्रे याची 2चा कॉल. 2 रन कंप्लीट. तर बॉल ऑफ रन इक्वेशन आहे. 3 बॉल 3 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जय हनुमान कामन टीमला. 3 मध्ये 3 ची आवश्यकता. नक्कीच मॅच एक जबरदस्त रंगात आलेली आहे आणि चांगली रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. टायगर मास्टर कामन विरुद्ध जय हनुमान मास्टर कामन या 2 टीम मध्ये हे अतिशय जबरदस्त चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर कॅप्टन शाहिदभाई अन्सारी. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलला पाठवले. प्लॅन केला होता सरळ 4 रनसाठी. षटकार. मॅच फिनिश करून टाकलेले आहे जितेंद्र पाटीलने. विजय झालेले जय हनुमान कामन मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टायगर मास्टर टीम. त्यानंतर पण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती पुरवतील. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत प्रदीप. मॅन ऑफ द मॅच चला दोन्ही टीम कॅप्टन या. राजा कोठावले अँड हरीश कडव. आपण दोन्ही टीम कॅप्टन लगेच या. आजच्या नाईट मधली अंतिम मॅच आणि महत्त्वाची मॅच. या मॅच मध्ये जी टीम जिंकेल एक ट्रॉफी या मैत्री चषक 20-25 मधून घेऊन जाणार आणि रोख रक्कम पारितोषिक सुद्धा लागू होईल तुमच्यासाठी. तर चला दोन्ही टीम कॅप्टन राजा कोठावले या ठिकाणी आले आहेत. वेलकम राजा कोठावले अँड वेलकम हरीश कडव. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अंतिम सामना आजच्या नाईट मधला महत्त्वाचा सामना. निर्णायक सामना दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीम कॅप्टन आहेत. चला आणि मी विनंती करतोय दिनेश भुरे यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड अँड टेल.
3 ओव्हरची मॅच. छापा इज कॉल अँड काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय तो क्षेत्ररक्षण. यस, लगेच क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्या. थँक्यू सो मच. अँड बॅटिंगसाठी रेडी राहायचं आहे ते कॉमन टीमने. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. प्रदीप म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. प्रदीप म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच दिले जाईल. मी विनंती करतोय दिनेश पुरे यांना त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. प्रदीप म्हात्रे जबरदस्त बॅटिंग, 17 रन्स केले आपल्या टीमसाठी. अगदी वेळेवर एक चौका त्यांनी ठोकला होता आणि मॅच अगदी सोपी करून दिली होती आपल्या टीमसाठी. ही मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी वितरित केली जाते. त्यानंतर ही टी शर्ट्स जी स्पॉन्सर्स झालेली आहेत मॅन ऑफ द मॅचची, कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ वामन धिंडा यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली टी शर्ट नेक्स्ट मॅचमध्ये परिधान करायची ही टी शर्ट. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया आपण मॅचकडे.